तर फ्रेंड्स मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला आहे हा त्याच्या पुढचा पार्ट आहे का तर नमस्कार करा श्री गुरुदेव दत्त श्रीपाद तर पाहत राहा कंटिन्यू हा पुढचा ब्लॉग जो रात्रीपर्यंत आहे मी सकाळ मॉर्निंग पासून ते रात्रीपर्यंत हा ब्लॉग शूट केलेला आहे परंतु एकाच स्मरते कामी शक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे नेऊन काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी माय आज नेवीन काळण्याने तिला परलोकी ना भीती तयाला शक्य शक्य करतील स्वामी युगाची भीतोसी भय पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यूचे खेळ ज्यांचा नको घाबरूस बाळासंचा शक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धेसीत कसा होसे त्या तू स्वामी भक्त आठल्याने सात नको डोक मग स्वामी देतील आता शक्य शक्य करतील स्वामी विविध नाम नाम ध्यानादी तीर्थ स्वामीचे आपण चामृतार्थ हे तीर्थ घे आठविरी प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेते हाती श्री स्वामी समर्थ महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या. आणि आपली इकडे ना अशी प्रकारे मशीन पण झालेली आहे फ्रेंड्स. याच्यात मी पाय पुसण्या टाकलेले आहेत. आपले रेग्युलर कपडे अजून लावायचे राहिलेले आहेत. बाहेरचे कपडे काढायचे राहिलेत अजून. याच्या सगळ्या मी पाय पुसण्या टाकलेल्या आहेत. तर पाय पुसण्या आता मी दुसऱ्या काढलेल्या आहेत घरात. तर आता मला कणिक मरायची आहे आणि पोळ्या करायच्या आहेत. का तर पोळ्या अजून राहिलेल्या आहेत गरमागरम. तुरीची भाजी तुम्ही पाहिली सकाळी डब्याला भाकरी आणि तुरी केल्या परंतु आता पोळ्या करायच्या आहेत. इथे सगळं ऑनलाईन क्लासेस झालेला आहे तर शटडाऊन वगैरे काहीच नाही केलेलं तिनं. आणि शटडाऊन वगैरे काहीच न करता तशीच निघून गेलेली आहे. इथलं काहीच आवरलेलं नाही आहे तिनं. तर आपण हे आता आवरायचं. शटडाऊन का होत नाही एनिवेज. शटडाऊन करते हे काढते. मॅडम आमच्या सगळं तसंच ठेवून गेलं तिथे. आता इथला हा टेबल तिचा स्टडी टेबल पूर्ण आवरावं लागेल क्लीन करावं लागेल. तर चालत राहा व्हिडिओमध्ये बघत राहा. व्हिडिओमध्ये आपलं कसं काम आहे काय आहे ते. आणि आता आहे ना मी काय करते कणिक मळते आणि आणवीलाच सांगते पोळ्या करायला. पाहू आपण ती कशा पोळ्या करते. फ्रेंड्स आता आहे ना माझी सगळे कामं झालेली आहेत. आणि हे पाई इथे अशी कणिक मळलेली आहे आणि आमच्या आणवी इथे पोळ्या करायला लागलेली आहे. आणवी माझ्या छकुल्या एवढीशी पोळी तर कुठल्या पोटाच्या एवढ्या ह्याच्यात पण नाही जाणार बाळा. आणि हे पहा सगळी तयारी करून दिली. मी तुला एक लाटून दाखवते त्याप्रमाणे पोळी करायची. मला माझी एक स्वतःची पोळी पाहिजे असते. अन्वी तसं नको ना करू प्लीज यार. भूक लागली का आता खूप अन्वी. तुला तर भूक लागली बट मला पण भूक लागली. थांब ना मी तुला दाखवते ना कशी करायची एक पोळी. भूक लागली जस्ट आता. अजून ये ना फ्रेंड्स काय काय कामं बाकी आहेत. अजून कपडे मशीनला लावायचे आहेत. बाहेरच्या कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत. पाय पुसण्या टाकलेल्या आहेत मशीनला त्या सुकायच्या आहेत. तर पोळी बघ मी तुला आता सांगते मी कसा. हो ट्रेंड तो पाहिला पण तो काय फार चाललाच नाही. त्याला 100च लाईक्स आले. अजून इंस्टाग्रामवरती मी सुट्टी असेल ना मला त्या दिवशी मला बाहेर जावं लागतं एक दिवस. आणि ज्या दिवशी मला सुट्टी असते फ्रेंड्स त्या दिवशी इतके कामं असतात ना मग घरातले. मग ते कामं मी करत असते. आणि मला अशी मध्ये मध्ये परेशान करते. हे बघ अशी पोळी करायची. आणि तू पोळी बघितली का. बघ ही अशी लाटायची. इकडे बघ एवढी पोळी लाटायची. मध्ये तेल लावायचं. इकडे बघ लक्ष दे. मध्ये तेल लावायचं. अशी पिठामध्ये घ्यायची. मग त्याची अशी घडी घालायची. पण ती घडी अशी पूर्ण नाही घालायची. ती घडी इथपर्यंत झाली पाहिजे. एवढा भाग त्याचा असा राहिला पाहिजे जेणेकरून पोळी आपली फुगते. आणि मग अशी करायची. आता मी त्रिकोणी पोळीची गोल कशी करायची बघ. त्रिकोणी झाला की नाही शेप हा ट्रायंगल शेप. आता असा इकडून एक करायचा पलटवायची. इकडून एक करायची लाटायची. इकडून एक लाटायची. आता कोणता शेप झाला तिचा सर्कल. व्हेरी नाईस. आणि अशी 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 लाटायची. पोळी खालून हल्ली पाहिजे. हे बघ कशी होती बघ. आता एवढी मोठी तरी साईज पाहिजे ऍटलीस्ट. आणि ह्या काठा लाटायच्या. लहानपणी काय करायची अगं मी काय सांगते माहिती का मी काय करायची पहिले आजी आणि मम्मी जेव्हा काम करायचे ना किचन मध्ये तेव्हा मम्मीला येऊन सांगायची मम्मी थोडस पीठ दे ना. मग खेळायची. इकडे बघ इकडे बघ
हे जे किनार असतात की नाही हे लाटायचे असतात, मध्ये नाही पोळी लाटायची, कडेला पोळी लाटायची म्हणजे पातळ होतात किनारे असे छान. ह्याला किनारा म्हणतात, काट म्हणतात, वटुसे, तुला जे काय म्हणायचं आहे ते तू म्हणू शकतो. आणि मग याच्यामध्ये टाकायचं कॉर्नर्स या. आणि इकडे बघ आता याच्यामधून घ्यायचं एक उलातनं, याच्यामधून असं एक उलातनं घ्यायचं. मग इकडे आणि लिसन तुम्ही ना, आणि मग असं थोडंसं तेल घ्यायचं, फार तेल नाही घ्यायचं, मग असं दोन्ही बाजूनी लावायचं. तर झाली आपली पोळी तयार. आता तू लाट बरं, तुला कशी पोळी येते पहा फ्रेंड्स. आता मी अन्वीची पोळी बघते. पहा फ्रेंड्स, आता आमची अन्वी पोळी लाटत आहे. आणि माझी थोडीशी त्रिकोणी बनली आहे, सॉरी. पाहू शकता तुम्ही अशी पोळी लाट. हे पाहू शकता फ्रेंड, आमच्या अन्वीने बनवलेली पोळी कशी आहे. खालून त्याला करपल परतू पलटो, पलट. हा, व्हेरी नाईस. थोडा गॅस फुल कर. आता मी थोडंसं तेल लाव. आता मी ही छोटीशी पोळी बनवणार, लच्छा पराठा जे मी खाणार. आता ही मी खाते. मग माझं जेवण झालं, मग त्या दोन तू खा, तुला बनवून देते, ठीक आहे. हा लच्छा पराठा तू खा, त्या 2 पोळ्या मी तुला बनवून देते, ठीक आहे. तर अशा प्रकारे फ्रेंड्स आता झालेलं आहे आमचं जेवण. आता अन्वी जेवण, आता माझं तर झालं जेवण. तर चला आता भेटूयात आपण आता दुपारी. आता आहे तुरीची भाजी आणि अन्वीने बनवलेली, स्वतःहून बनवलेली चपाती अन्वी खात आहे. अन्वी तुला कशी लागते चपाती? कशी आवडली तुला, तू ही चपाती केलेली? व्हेरी नाईस. आणि हे पाहू शकता तुम्ही बाहेर असे मी आता पाय पुसण्या आणि हे सगळं काही सुकायला टाकलेलं आहे. हे ट्रॉलीतले आपले जे आहेत ना मसाले, म्हणजे ट्रॉलीतले आपले जे आहेत हे ते टाकलेलं आहे सुकायला. आणि कपडे काढून घेतलेले आहेत, आता कपडे मशीनला लावलेले आहेत, आता ते टाकायचे सुकायला. आणि आपले जे कपडे काढलेले आहेत त्याच्या घड्या घालायच्या. हे पाहू शकता तुम्ही अशा कपड्यांच्या आता घड्या घालून ठेवायच्या. आणि मग झालं काम एकंदरीत. आणि मग थोडा वेळ आराम करायचा आणि मग बघायचं आता बाकीचं दुसरं काय काम आहे ते. आता फ्रेंड्स आमचं सगळं काम झालेलं आहे. आता मी आणि अन्वी आता आराम करणार आहोत. तर आता आम्ही ब्लँकेट वगैरे काढलेलं आहे. 1 तास आता आम्ही झोपणार आहोत आणि आता भेटूयात आपण त्याच्यानंतर. तर आपले तोपर्यंत कपडे पण मशीनचे होत आहेत, मग कपडे सुकायला टाकायचे, तोपर्यंत 2:30-3 वाजतील. आणि आता आपलं सगळं काम ऑलमोस्ट झालेलं आहे. आम्हाला जुडिओमध्ये पण जायचं आहे, तर पण व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्येच मी ॲड करून दाखवेल. ते काकाच्या बड्डेला आपण काय गिफ्ट्स घेतले होते ना, त्यातलं आमच्या काकाला क्रॉक्स नाही आला पायाला, मोठा झाला तो क्रॉक्स, मग तो चेंज करायला जायचा आहे आम्हाला. तर भेटूयात मग फ्रेंड्स. अशा प्रकारे आम्ही उठलेलो आहोत. तर आणि अन्वीचे पप्पा आलेले आहेत, त्यांनी पिझ्झा आणलेला आहे अन्वीला. तर अशा प्रकारे पहा पिझ्झा आहे हा. दाखवते तुम्हाला पिझ्झा, अजून लाईट नाही लावली. 1 तास आम्ही झोपलो. अशा प्रकारे पिझ्झा आहे पहा. चला आता आम्ही पिझ्झा खातो. तुम्हाला भेटू मग आपण 4:30च्या चहाला. आता वाजलेले आहेत 3:45. तर आता फ्रेंड्स संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आणि आता आम्ही काय अन्वी झोपली होती, पण मी असेच लोळत मोबाईल पाहत होते. आणि त्यानंतर अन्वीचे पप्पा आले, आम्ही पिझ्झा वगैरे खाल्ला, त्यांनी पिझ्झा आणला होता. आणि मग आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आता चहा पिण्याची. तर चहा पित आहे आणि मी पाहत आहे धनगरी जीवन, तुम्हाला दाखवते. हे आहे धनगरी जीवन ब्लॉग आहेत. तर यांचे ना बिचाऱ्यांचे ना 40 शेळ्या गेल्या पावसामुळे, तर खूपच बेकार झालं. त्यानंतरचा हा त्यांचा व्हिडिओ आहे, तर पाहून फारच वाईट वाटलं. तर हा व्हिडिओ पाहत आहोत आम्ही. आणि अन्वी आता इकडे अशी अभ्यास करत आहे, पाहू शकतो तुम्ही इकडे अन्वी अशी अभ्यास करत आहे. तर या चहा पिण्या आता ना मी आलेले आहे चहा वगैरे पिऊन आहे ना, थोडं म्हटलं झाडांकडे, जे झाडं मी इंडोर प्लांट्स आहेत ना, जे मी बाहेर आणून ठेवले होते असे गार्डनमध्ये, तर थोडंसं गार्डनिंगचं काम करूयात म्हटलं आता चला. तर आता मी काय करते, असं मी फडकं घेतलेलं आहे. आता मी हे ना थोडंसं स्प्रे मारलं तरी चालतं यांच्यावरती, पण आहे ना आपण हे किचनच्या तिथे ठेवतो ना, म्हणून थोडेसे चिवट झालेले आहे, ते पाहू शकता तुम्ही असे. तर थोडंसं याला पुसून घेतलं की छान दिसतात हे असं. तर हे ओरिजिनल आहे, ते स्नेक प्लांट आहे, त्याच्यानंतर हे बांबू प्लांट आहे, हे मनी प्लांट आहे, हे काहीतरी आहे, आणि हे असे आहे. तर हे इंडोर प्लांट्स आहे. तर हे पहा, हे पीस लिली आहे,
तर ह्या पीस लिलीला पाहू शकता तुम्ही किती छान असं फ्लावर आलेला आहे. सगळे इंडोर आहेत, आतमधले प्लांट्स आहेत सगळे घरातले. तर हे मी अशी यांची काही काटणी छाटणी केलेली आहे, असे वाळलेले वगैरे पाने यांचे काढून टाकलेले आहेत. आणि आता यांना मी स्वच्छ असं आहे ना पुसून घेते आणि मग आहे ना त्यांच्या जाग्यांवरती त्यांना छान छान असं ठेवून देते, जेणेकरून त्यांना पण वाटेल बाबा चला आपल्या जाग्यांवरती. आणि बाहेरून थोडंसं असं चिखल वगैरे लागलेलं असतं तर इंडोर प्लांट्स आहेत ना मग असं छान नाही वाटत नाही का, बाहेरून वगैरे माती वगैरे लागली तर याला थोडंसं असं मी ना छानपैकी पुसून घेते आता मस्त मस्त. आणि मग ठेवल्यानंतर तुमच्यासोबत मी नाही शेअर करत का, तर तुम्ही मोस्टली पाहिलंच असेल, पण मी अजून माझ्या घराची होम टूर नाही दिलेली, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत हे फक्त इथे शेअर करते असं. तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. आता ह्याला मी ना अशी पानं पुसून घेते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करून मी एका हातामध्ये फोन धरून एका हातामध्ये काम नाही करू शकत, तर ह्यांना पुसून घेते आणि मग दाखवते. त्यानंतर इथे आपलं असं हे प्लांट छान दिसत आहे, पाहू शकता तुम्ही असं सुंदर असं. आणि आता मी लाईट नाही लावत, पण आपलं हे प्लांट असं दिसत आहे, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे ठेवलेलं आहे, असं छान असं दिसत आहे, पाहू शकता. हे प्लांट्स असे दिसत आहे, प्लांट. आणि आपले स्वामी पाया पडा, नजर नको लागायला तिथे. नमस्कार या स्वामींचा. तर चला आता वळूयात आपण. आणि आमचे भांडे मांडलेत, पहा कसे भांडे मांडलेत, एकदम असे छान असे. अर्धे भांडे इकडे अर्धे भांडे तिकडे. आता भांडे मांडते आणि स्वयंपाकाला लागते संध्याकाळच्या. आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करत आहे मेदू वडा किंवा याचे आप्पे बनवेल मी, तेलकट नको म्हणून थोडेसे आप्पेच बनवून टाकेल. आणि सांबर बनवेल, आप्पे आणि सांबर असं खाऊन टाकू आम्ही संध्याकाळी. आता फार काही मेनू असा काचा पिझ्झा खाल्लेला आहे जस्ट आत्ताच, कोणालाच भूक नाही आहे. आणि अन्वीला आज कथ्थकचा क्लास आहे तर ती जाईल कथ्थकच्या क्लासला. आणि मग अशा प्रकारे आता आपलं संध्याकाळचं नियोजन झालेलं आहे. आता दिवाबत्ती वगैरे करायची आणि मग लागायचं स्वयंपाकाला. तर फ्रेंड्स, पिझ्झा खाल्ल्यानंतर आम्हाला फार काही भूक नाही, म्हणून असंच आपलं हे मातीचं भांडं आहे, याच्यामध्ये खिचडी भात खूप छान होतो. तर आपला असा मसाले भात मी बनवत आहे, भोपळा टाकून असा छान असा. हे पाहू शकता असं मसाले भात मी बनवलेला आहे. आणि रात्रीचा डिनरला आता हाच आहे मसाले भात आणि दही आणि काकडीची कोशिंबीर करणार आहे. तर झालं आपलं कोशिंबीर आणि मसाले भात मस्तपैकी खाणार. आणि मला जायचं आहे क्रॉक्स चेंज करायला, जसं तुम्हाला म्हणलं मी जुडिओमध्ये जाणार आहे. तर आमच्या घरात शेजारी जुडिओ आहे, तर आम्ही जाऊन येतो. तर चला भेटूयात तुम्हाला. आणि मी आमची हे पाहता अन्वी गेलेली आहे कथ्थकच्या क्लासला. तुम्ही पाहू शकता इथं कथ्थकचा क्लास चालू आहे, मॅम त्यांना शिकवत आहेत. कम्युनिटी हॉलमध्ये कथ्थकचा क्लास चालू आहे. आणि आम्ही जुडिओमध्ये जाऊन आलो तोपर्यंत तिचा कथ्थकचा क्लास होईपर्यंत. तर मी कुठली चप्पल आणली तुम्हाला दाखवते. आता 9 वाजले तिचा क्लास सुटेलच. आता मिस्टर आमचे जेवण करत आहे तिथे आता. आणि मी जुडिओमधून कोणती चप्पल आणली ते तुम्हाला दाखवते. अशा प्रकारची चप्पल मी आणलेली आहे जुडिओमधून. यार छान दिसते का नाही? तर कशी वाटली माझी न्यू सँडेल? नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. खूपच बारीक आवाजात बोलते. तर फ्रेंड्स, मी गेली ती जुडिओमध्ये आणि जुडिओमधून मी आणलेले आहे सँडेल आणि ते तुम्हाला मी शो करते. तर हे पहा, अशा प्रकारची मी जुडिओमधून चप्पल आणलेली आहे. तर कशी वाटली सांगा मला. पहा इथे आता मी जेवण करत आहे. फ्रेंड्स, असा होता माझा आजचा हा व्लॉग जो मी शूट केलेला आहे दिवसभरात. मी काय केले आणि काय नाही त्याचा मी व्लॉग शूट केलेला आहे. व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असे छान छान मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती येत रहा. अनुप्रियाज लाईफ, प्रियंका दिघे. बाय बाय, सी यू ऑन टुमारो न्यू ब्लॉग. धन्यवाद फ्रेंड्स.